नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत ओरिओ बिस्किट डेझर्ट। अगदी सोपा, कमी साहित्यामध्ये बनणारा आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा हा डेझर्ट बनवण्यासाठी मी मार्केटमधून 10 रुपयाचे 2 ओरिओचे बिस्किटचे पुडे आणि 10 रुपयाच्या 2 डेअरी मिल्क कॅडबऱ्या ह्या आणलेल्या आहेत। सोबतच अर्धा कप हे दूध लागणार आहे। सर्वप्रथम ओरिओ आणि त्यातील जी क्रीम आहे ती वेगवेगळी करून घ्यावी आणि राहिलेली जी ओरिओची बिस्किट आहेत ती मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घ्यावी। त्या बिस्किटांची फाईन स्मूथ अशी पावडर बनवून घ्यायची आहे। तयार झालेली पावडर ही भांड्यामध्ये काढून घ्यावी। त्याच्यामध्ये लागेल तशा प्रमाणात दूध टाकून घ्यावं। दूध एकदम ओतू नये, नाहीतर बॅटर हे पातळ होऊ शकतं। बॅटर छान तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये इनोची अर्धी पुडी टाकून घ्यावी। त्यात थोडं दूध टाकावं जेणेकरून इनो हा छान ॲक्टिवेट होईल। मी ते सजेस्ट करेल की हा डेझर्ट बनल्यानंतर तुम्ही तो गरम गरम खावा, खूप छान लागतो। आता आपलं ओरिओ डेझर्टचं बॅटर हे तयार आहे। ते भांड्यामध्ये काढून घ्यावं। ज्या भांड्यामध्ये आपण डेझर्ट करणार आहोत त्या भांड्याला थोडं तेल लावून घ्यावं आणि ते बॅटर त्या भांड्यामध्ये काढून घ्यावं आणि नंतर त्याला कॅडबरीने डेकोरेट करून घ्यावं। आता आपला ओरिओ डेझर्ट हा बेक होण्यासाठी तयार आहे। त्यासाठी गॅसवरती एक मोठं भांडं प्रीहीट होण्यासाठी 10 मिनिटं ठेवून द्यावं। भांडं छान प्रीहीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून त्याच्यामध्ये ते बॅटर ठेवून द्यावं। आता आपण डेझर्टवरती टाकण्यासाठी जी क्रीम लागणार आहे ती करून घेणार आहोत। मगाशी जी ओरिओची क्रीम राहिली होती ती एका भांड्यामध्ये काढून घ्यावी। त्याच्यामध्ये 1 चमचा दूध टाकून ते छान मेल्ट करून घ्यावं। मग त्याच्यामध्ये एक राहिलेली जी डेअरी मिल्क आहे ती त्यामध्ये मेल्ट होण्यासाठी टाकावी। तुम्ही इथे व्हाईट चॉकलेटचाही उपयोग करू शकता। आपलं हे चॉकलेट सिरप तयार आहे। 20 मिनिटानंतर आपलं ओरिओ डेझर्ट हे तयार झालेलं आहे। ते चांगलं शिजलं आहे की नाही याची खात्री करून घ्यावी। नंतर त्याला बाहेर काढून घ्यावं आणि त्याला डेकोरेट करून घ्यावं। तुम्ही हे जर गरम गरम खाल्लं तर तुम्ही बाहेरचे डेझर्ट हे विसरून जाल आणि दरवेळेस हे असंच प्रकारचं डेझर्ट घरी बनवाल। हे डेझर्ट खाल्ल्यानंतर माझ्या मुलीची रिएक्शन तुम्ही पाहू शकता, अगदी छान। तुम्हाला जर हा ओरिओ डेझर्टचा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।